पहिली गोष्ट की राहुल गांधींना काय बोलावं हेच कळत नाही आणि त्यांनी जी स्टेटमेंट दिली आहे की सूर्यवंशी आमचा बांधव हा दलित असल्यामुळे सरकारने त्याची हत्या केली। मला राहुल गांधींना प्रश्न विचारायचा आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित होते म्हणून काँग्रेसने त्यांना दोनदा इलेक्शनमध्ये हरवलं का? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित होते म्हणून काँग्रेसने त्यांना स्वातंत्र्यानंतर भारतरत्न इतकी वर्ष दिलं नाही का? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित होते म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची परिस्थिती काँग्रेसकडून तयार करण्यात आली का? एक प्रकारे काँग्रेसने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक खून केलाय अशा प्रकारच्या गोष्टी करून मग तो सामाजिक खून जो काँग्रेसने केला त्याच्या बाबतीत राहुल गांधी कधी बोलणार आहेत? त्याचं उत्तर काय देणार आहे? आणि अशा प्रकारे दलितांचे सामाजिक खून हे काँग्रेसमधल्या दलितांचे सामाजिक खून पण काँग्रेस करत आलेली आहे आणि बाहेरच्या लोकांचे पण सामाजिक खून त्यांनी केलेले आहेत आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचं ज्वलंत उदाहरण आहे। मग कोणत्या तोंडाने राहुल गांधी ही भूमिका मांडतात आणि हे दर्शवण्याचा प्रयत्न करतात की दलितांबद्दल अनुसूचित जाती जमातींबद्दल त्यांना आत्मीयता आहे? या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधींनी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी जर दिली तर बरं होईल, कारण याच्यातून त्यांच्या वागण्यातून त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे आणि यांचे दाखवायचे दात वेगळे, खाण्याचे दात वेगळे। त्याच्यामुळे हा जो खोटेपणा आहे की दलितांबद्दल आत्मीयता दाखवण्याचा तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक खून करून काँग्रेसने उघडा केलेला आहे। त्याच्यामुळे आता काँग्रेसकडे नैतिकता या बाबतीत बोलायला राहिलेली नाही, तर याच्या पुढे काँग्रेसच्या नेत्यांनी आपलं तोंड आणि आपली भूमिका दलितांबद्दलची बंद केलेली बरी।